महाडीबीटी स्कॉलरशिप 2.0 तर ज्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी राहिलेले असेल तर ते विद्यार्थी आपले फॉर्म भरू शकतात आणि त्यांना 30 सप्टेंबरच्या आत आपले फॉर्म भरून आपल्या कॉलेजला सबमिट करायचे आहे। तर बघू शकता, सर्वात प्रथम विद्यार्थ्यांनी जर आपली नोंदणी करून घेतलेली असेल आणि जर तुमच्याकडे महा आयडी असेल तर तुम्ही आधारने सुद्धा लॉग इन करू शकता किंवा महा आयडीने सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता। लॉग इनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 प्रकारे लॉग इन येणार आहे। यामध्ये सिटीजन लॉग इन मध्ये तुम्हाला महा आयडी रजिस्टर करावी लागेल। तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी महा आयडी रजिस्टर करून घ्या। 24 तासामध्ये तुमची महा आयडी रजिस्टर होऊन जाणार। त्यानंतर तुम्ही आधारने सुद्धा रजिस्ट्रेशन म्हणजे लॉग इन करू शकता। जर तुम्ही महा आयडी रजिस्टर केली नसेल तर या व्हिडिओला लिंक करून व्हिडिओ दिलेला आहे की महा आयडी कशा प्रकारे रजिस्टर करायची, त्या प्रकारे आपली महा आयडी रेडी करून घ्या। आणि त्यानंतर आता करून घ्यायचं आपल्याला ते म्हणजे लॉग इन। लॉग इनला क्लिक केल्यानंतर बघू शकता यामध्ये 2 लॉग इन आहे, एक आहे महा आयडी आणि एक आहे आधार। जर तुम्हाला महा आयडी रजिस्टर झालेली आहे परंतु माहिती नसेल तर तुम्ही आधारने सुद्धा लॉग इन करू शकता। ठीक आहे, आधारला क्लिक करा, आधार कार्ड नंबर टाका आणि लॉग इनला क्लिक करा। तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक तुम्हाला OTP येऊन जाणार। बघू शकता तुमच्या आधार कार्डवर एक OTP आलेला असेल आणि जर मोबाईल नंबर माहिती नसेल तर इथे तुम्हाला मोबाईलचे 4 डिजिट दिलेले आहे। तर तुम्हाला आलेला OTP इन्सर्ट करा आणि व्हेरीफाय OTPला क्लिक करा। तर तुम्ही जे तुमचे प्रोफाईल बनवलेले आहे त्या प्रोफाईलमध्ये आपण आता इन्सर्ट होणार। प्रोफाईलमध्ये इन्सर्ट झाल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये आता तुम्हाला चेक करायचे आहे की तुम्हाला कोणत्या स्कीममध्ये फॉर्म भरायचा आहे। ठीक आहे, यामध्ये ऑल स्कीम दिसेल तुम्हाला, यामधून तुम्ही स्कीम सर्च करू शकता। इथे डिपार्टमेंट वाईज सुद्धा स्कीम बघू शकता। ठीक आहे, तुम्ही कोणत्या स्कीममध्ये इलिजिबल आहे हे एकदा तुम्हाला चेक करावं लागेल आणि त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरावं लागेल। जसे की तुमची कास्ट आहे, कास्टनुसार डिपार्टमेंट आहे आणि डिपार्टमेंटनुसार तुम्हाला स्कीम चूज करायची आहे। तुमची पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप लागणार आहे तुम्हाला की या व्यतिरिक्त तुम्ही ज्या कास्टमध्ये त्यानुसार तुम्हाला स्कॉलरशिप चूज करावी लागेल। आता जर तुम्ही OBC कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला यामध्ये बघू शकता अशा प्रकारे ऑप्शन येऊन जाणार। यामध्ये इथे तुम्ही सर्च सुद्धा करू शकता जी स्कॉलरशिप तुम्हाला पाहिजे त्या स्कॉलरशिपनुसार। आणि त्यानंतर तुम्हाला जी स्कॉलरशिप आहे ही तुमच्या इन्कमवरती सुद्धा डिपेंड असणार आहे की तुम्हाला कोणती स्कीम लागणार आहे। तर बघा, आता तुमची कास्ट जर SC असेल आणि इन्कम जर तुमचं 2.5 लाखाच्या वर असेल तर तुम्हाला ट्युशन फी आणि एक्झामिनेशन फी म्हणजे फ्री शिप लागू शकते। तर तुम्हाला फ्री शिपला क्लिक करावं लागेल। बघा, अशा प्रकारे तुम्हाला इथे अकॅडमिक इयर विचारण्यात येणार। तर आपल्याला 25 आणि 26चा फॉर्म भरायचा म्हणजे लास्ट इयरचा फॉर्म भरायचा आहे, जो फॉर्म आपला राहिलेला आहे। तर इथे 2025-26ला तुम्हाला क्लिक करावं लागेल। 26-27ला क्लिक केलं तर तुम्ही करंट इयरचा फॉर्म भरणार आहे। ठीक आहे, आणि करंट इयरचा फॉर्म थोडा लेट जरी भरला तरी चालेल, लास्ट इयरचा फॉर्म भरायचा। बघा, अशा प्रकारे तुमचा फॉर्म सुरू होऊन जाणार। बघू शकता इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आहे, आधार कार्ड बँकेला लिंक आहे का, इथे यस आलेला आहे। इथे तुम्हाला तुमचे नाव, इथे तुमची जन्मतारीख, इथे एज आलेला आहे, इथे जेंडर आलेला आहे, इथे तुमची ईमेल ID ऑलरेडी व्हेरीफाय झालेली आहे। इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो तुमचा मोबाईल नंबर आहे तो व्हेरीफायला क्लिक करायचा। व्हेरीफायला क्लिक केलं की तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येणार, तो OTP तुम्हाला इथे इन्सर्ट करून व्हेरीफाय करून घ्या म्हणजे तुमचा मोबाईल नंबर इथे इन्सर्ट होऊन जाणार। अपार ID तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही यामध्ये इन्सर्ट करा, कंपल्सरी नाही आहे। त्यानंतर तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर जसे नाव आहे तुम्हाला इथे इन्सर्ट करून घ्यायचे आहे। रिलिजन हिंदू, बुद्धिस्ट जेही असेल तुम्हाला यामध्ये इन्सर्ट करून घ्यायचं आहे। तुमची कास्ट, जी तुमची कास्ट असेल यामध्ये तुम्हाला कास्ट सिलेक्ट करून घ्यायची आहे। कास्ट सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता यामध्ये तुम्हाला तुमची पोटजात सिलेक्ट करून घ्यायची आहे, जी तुमची पोटजात आहे। जसं आता SC असेल तर चांबार, मांग, मातंग या प्रकारे भरपूर अशा पोटजात असतात। त्या तुमच्या कास्ट जे सर्टिफिकेट आहे त्यावरती संपूर्ण माहिती उपलब्ध आहे, त्यावरती एकदा चेक करा। इथे तुमची पोटजात टाका, इथे कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे। आता कास्ट सर्टिफिकेटचा नंबर कोणता टाकायचा या संदर्भात सुद्धा एक व्हिडिओ या व्हिडिओला लिंक करून दिलेला आहे की डॉक्युमेंट्स नंबर कसे टाकायचे, तो व्हिडिओ बघा आणि त्या प्रकारे आपले डॉक्युमेंट्स नंबर चेक करून टाका। त्यानंतर इथे तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेटबद्दल विचारण्यात आलेलं आहे, तर इथे तुम्हाला यस क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटची PDF अपलोड करायची आहे आणि डॉक्युमेंट्सचे जे नंबर टाकायचे आहे तुम्हाला एकदा तो व्हिडिओ बघा आणि त्यानुसार आपले जेही नंबर आहे ते यामध्ये इन्सर्ट करा। त्यानंतर आहे इन्कम सर्टिफिकेट। तर बघा, इथे तुमच्या फॅमिली ॲन्युअल इन्कम जे तुम्ही इन्कम सर्टिफिकेट काढलेलं आहे त्यावरती चेक करा आणि यामध्ये इन्सर्ट करा। तुम्ही नॉन क्रिमिनलमध्ये येता का, येस येत असाल तुम्ही तर येस करा, अदरवाईज इथे सुद्धा तुम्ही नो करा। इन्कम सर्टिफिकेट टाका आणि इन्कम सर्टिफिकेट इथे अपलोड करा, PDF फाईलमध्ये करू शकता तुम्ही। अशा प्रकारे तुम्हाला इन्कम आणि पर्सनल इन्फॉर्मेशन फिल करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला विचारण्यात येत आहे डिसेबिलिटीमध्ये तुम्ही हँडिकॅप आहेत का, तर इथे आम्ही नो क्लिक करतोय। इथे फादरबद्दल विचारत आहे, मदर आणि फादरबद्दल, तर इथे अलाइव्हमध्ये यस क्लिक करा। इथे फादरचे नाव लिहा, इथे मदर म्हणजे आईचे नाव लिहा आणि इथे वडिलांचा मोबाईल नंबर मागितलेला आहे। तर वडिलांचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला इथून व्हेरीफाय करावं लागेल, त्या नंबरला OTP जाणार किंवा तुमच्याकडे जरी दुसरा नंबर असेल तर तुम्ही तो सुद्धा यामध्ये ॲड करू शकता। ठीक आहे, अशा प्रकारे ही इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये फिल करून घ्यायची आहे।
हँडिकॅपवाले विद्यार्थी ते एस करून जेही तुमचा हँडिकॅपचा प्रकार असेल त्यामधून तुम्हाला संपूर्ण माहिती फिल करावी लागेल आणि इथे फादर आणि मदरची माहिती फिल करून घ्या. त्यानंतर आधार कार्डनुसार तुमचं जेही डिस्ट्रिक्ट आणि पिनकोड आणि स्टेट ॲटोमॅटिकली येऊन जाणार. यामध्ये तुम्हाला तुमचा संपूर्ण ॲड्रेस लिहून घ्यायचा आहे. इथे तालुका सिलेक्ट करा. इथे तुमचं व्हिलेज जेही तुमचे गाव असेल त्यामधली संपूर्ण माहिती तुम्हाला फिल करून घ्यायची आहे. तर ॲड्रेसची इन्फॉर्मेशन या प्रकारे फिल करून घ्या. त्यानंतर आता आपल्याला फिल करायचं ते म्हणजे करंट कोर्स डिटेल्स, म्हणजे तुम्ही ॲडमिशन कोणत्या कॉलेजला तुम्ही सध्या शिकत आहे त्याबद्दलची माहिती. तर बघू शकता करंट क्वालिफिकेशनमध्ये अशा प्रकारे तुम्हाला इयर ऑफ ज्या वर्षी तुम्ही ॲडमिशन घेतले आहे ते वर्ष तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं. जसं की ते आता 2025ला ॲडमिशन घेतली आहे आणि तुमचा जर फॉर्म बाकी आहे तर तुम्ही या प्रकारे भरू शकता. तर इथे तुम्हाला 2025 सिलेक्ट करावं लागेल. इथून तुम्हाला स्टेट टाका, डिस्ट्रिक्ट टाका, तालुका टाका, जिथे कॉलेज आहे तिथलं. ठीक आहे. इथे क्वालिफिकेशन लेवल टाका. क्वालिफिकेशन लेवल म्हणजे तुमची ॲडमिशन कशासाठी आहे, इंजिनिअरिंग आहे, फार्मसी आहे, या प्रकारे तुम्हाला यामधून क्वालिफिकेशन लेवल जी आहे हे सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, 11th या प्रकारे तुम्हाला ऑप्शन चूज करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन तुम्हाला यामध्ये फिल करून घ्यायचं. त्यानंतर स्ट्रीम विचारण्यात आलेला आहे, जसं की तुमचं इंजिनिअरिंग आहे, कॉमर्स, आर्ट वगैरे या प्रकारे तुम्हाला ऑप्शन चूज करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला कॉलेजचं नाव टाकावं लागेल. बघू शकता अशा प्रकारे इंजिनिअरिंग फील्ड आहे. त्यानंतर कॉलेजचे नाव यामध्ये इन्सर्ट केलेलं आहे. त्यानंतर इथे कोणती ब्रँच आहे हे सुद्धा इन्सर्ट केलेलं आहे. ॲडमिशन कशी आहे तर कॅप थ्रू झालेली आहे. इथे कॅपचे मार्क्स टाका. इथे कॅप ID टाका. तुमचा जो कॅप जे अलॉटमेंट आहे त्यावरती दिलेला आहे. इथे जेही कॅप अलॉटमेंट लेटर आहे तुम्हाला अपलोड करून घ्यावं लागेल. इयर ऑफ स्टडी टाकावी लागेल तुम्हाला. डेट ऑफ ॲडमिशन कोणत्या डेटला तुमची ॲडमिशन झालेली होती. त्यानंतर फीबद्दल विचारण्यात येत आहे. फी किती भरलेली होती या प्रकारे तुम्हाला कॉलेजने सांगितलं असेल ती फी यामध्ये इन्सर्ट करा. त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला तुमचा जो कोर्स आहे ऑटोमॅटिक प्रोफेशनल आहे, नॉन प्रोफेशनल येऊन जाणार. यामध्ये तुम्हाला रिझर्व क्लिक करून घ्यायचं आहे, ॲडमिशन कशी आहे आणि गॅप इयरमध्ये 0 टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला करंट एज्युकेशनची संपूर्ण इन्फॉर्मेशन या प्रकारे फिल करून घ्यायची आहे. हा फॉर्म इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे त्यामुळे इंजिनिअरिंग टाकला आहे. तुम्ही कॉमर्स असेल कॉमर्स टाका, आर्ट असेल आर्ट टाका, म्हणजे तुम्ही तुमच्या एज्युकेशननुसार यामध्ये ॲड करू शकता. तर करंट एज्युकेशन या प्रकारे फिल करून घ्या. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे पास्ट एज्युकेशन. तर बघा आता पास्ट एज्युकेशनमध्ये काय करायचं आहे तर SSC विद्यार्थी पास झालेला आहे आणि HSC पास झालेला आहे. तर पास्ट एज्युकेशनमध्ये तुम्हाला या प्रकारे संपूर्ण जे एज्युकेशन आहे हे यामध्ये इन्सर्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करून घ्यावं लागेल सर्वात प्रथम महाराष्ट्र. इथे तुम्हाला स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, क्वालिफिकेशन लेवल सर्वात अगोदर तुम्ही SSC ॲड करा. त्यानंतर 12वी ॲड करून घ्या. इथे स्ट्रीम वगैरे चूज करा, कॉलेजचे नाव, कोर्स तुमचा आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं की CBSE होतं, कोणत्या वर्षी पास आहे, इथे 10वीचे पर्सेंटेज आणि 10वीची मार्कशीट तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायची आहे. अशा प्रकारे 10वीची इन्फॉर्मेशन तुम्हाला संपूर्ण फिल करून घ्यायची. त्यानंतर इथे तुम्हाला ॲडचं ऑप्शन दिलेलं आहे, ॲड क्वालिफिकेशन. ॲड क्वालिफिकेशन जर तुम्ही क्लिक केलं तर तुमची 10वीची इन्फॉर्मेशन सेव्ह होऊन जाणार. त्यानंतर तुम्हाला दुसरं ऑप्शन येणार सेम टू सेम इथे 2 म्हणून. यामध्ये तुम्हाला SSCची माहिती फिलअप करून घ्यायची आहे स्टेप बाय स्टेप. सेम टू सेम जशी आता आपण सांगितली याच प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती फिल करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे 10वी आणि 12वी ही यामध्ये फिल करून घ्या पास्ट एज्युकेशनमध्ये. त्यानंतर बघू शकता तुम्हाला हॉस्टेलबद्दल माहिती विचारण्यात येणार आहे. तर बघा हॉस्टेलला राहत असेल तर तुम्हाला हॉस्टेलवर क्लिक करावं लागेल आणि जर तुम्ही हॉस्टेलला राहत नसाल तर तुम्हाला इथे डे स्कॉलर क्लिक करून घ्यावं लागेल. ठीक आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा. त्यानंतर या व्यतिरिक्त तुम्ही काही अदर स्टायपेंड वगैरे किंवा अदर स्कॉलरशिप घेता का अशाबद्दल तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे. इथे तुम्हाला नो करून घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ही माहिती फिल करून घ्या. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन बघू दे, संपूर्ण जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे हे बघून घ्यायचे. त्यानंतर इथे चेकबॉक्सला क्लिक करा. सर्वात प्रथम तुमचा जो फॉर्म आहे हा सेव्ह ॲज अ ड्राफ्ट करून घ्या. तुमचा फॉर्म सेव्ह होऊन जाणार. सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू करून घ्यायचा आहे. प्रिव्ह्यूमध्ये तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन दिसून पडेल. यामध्ये तुम्हाला स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत एज्युकेशन, पर्सनल इन्फॉर्मेशन, कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाईल A to Z माहिती तुम्हाला प्रॉपररित्या बघून घ्यायची आहे. आणि त्यानंतर जर तुम्हाला असं वाटत आहे की संपूर्ण माहिती आपली बरोबर आहे तिथून तुम्ही प्रिंटसुद्धा काढू शकता किंवा PDF चेकसुद्धा करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती एकदा रीड करून घ्यायची आहे. माहिती रीड करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला इथे क्लोज करून घ्यायचं आहे. आणि क्लोज केल्यानंतर तुम्ही करू शकता सबमिट. तर सबमिटला क्लिक करायच्या अगोदर तुम्हाला माहिती चेक करून घ्यायची आहे. आणि तुमचा फॉर्म सबमिट झाला की तुम्हाला फॉर्मची प्रिंट काढावी लागेल आणि तो फॉर्म आणि त्यासोबत तुम्हाला डॉक्युमेंट्स लावून हे तुम्हाला तुमच्या कॉलेजला सबमिट करावे लागेल. तर ज्यांचेही 2025-26चे फॉर्म बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म भरून आपल्या कॉलेजला सबमिट करा. तर जेही विद्यार्थी MHA-DBT 2026-27साठी फॉर्म भरायचे बाकी असेल या प्रोसेसने तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि यानंतर आता जे 2026-27ला सुद्धा फॉर्म सुरू होणार आहे कॉलेजकडून तुम्हाला नोटीस येऊन जाणार.
कॉलेजकडून नोटीस आल्यानंतर तुम्ही त्याबद्दलचे फॉर्मचा व्हिडिओ आपण ऑलरेडी दिलेला आहे, त्याप्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता। तर महाडीबीटी 2026-27च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।